नांदेडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे वातावरणामध्ये गारठा निर्माण झालेला असून नागरिकांना दिलासा मिळतोय। परभणीच्या पाथरी तालुक्यामधील पाटोदा गंगा किनारा आणि निवळी गावामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। यामध्ये फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। घरावरचे पत्रे उडून गेलेत। यासोबतच विद्युत खांब सुद्धा पडलेले आहेत। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। पुण्यामध्ये जेजुरी गडावर पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे गडाच्या पायऱ्यावरून पेठेमधून हे पाणी वाहू लागलंय। त्यामुळे गडावर आलेल्या भाविकांची तसंच व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली। शिर्डी साई मंदिर परिसरामध्ये तसंच राहता शहर परिसर आणि शिर्डी विमानतळाच्या परिसरामध्ये सुद्धा जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं। बुलढाण्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। अचानकपणे पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी लग्न समारंभात मोठी धांदल उडाली। तर या पावसामुळे वातावरणामध्ये स्वयंपाकाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। मोठ्या प्रमाणामध्ये गारवा पसरला आणि त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता। हिंगोली जिल्ह्यामधील काही भागामध्ये अवकाळी पाऊस झाला। अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे विवाह समारंभात एकच गोंधळ उडाला। पावसामुळे जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत झाली आहे। पुणे जिल्ह्यामधल्या इंदापूर तालुक्यामधील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। इंदापूर शहरासह बिगवण, निमगाव, केतकी, निरगुडे या परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली आहे। यावेळी निरगुडे गावामधील बस स्थानक तसंच काही दुकानांचं वादळ आणि पावसामुळे बरंच नुकसान झालंय। अकोल्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। जिल्ह्यामधील बाबुळगाव, पळसो, दहिगाव, गावंडे या भागांमध्ये धुवाधार पाऊस झाला आणि पावसामुळे परिसरातील नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत। पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका बसतोय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे शेती पिकांसोबत घरांचे पत्रे सुद्धा उडालेले आहेत। मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। नाशिकच्या मनमाड शहरामध्ये 2 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली। शहरामध्ये अनेक लग्न सोहळे आयोजित केलेले होते, मात्र अचानक आलेल्या पावसाने वधूवरांच्या आनंदावर पाणी फेरलं। अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। नाशिकमधील पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। पिंपळगाव बसवंत इथं व्यापाऱ्यांनी चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा पावसाने भिजून गेलाय आणि व्यापाऱ्यांचं यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे 230 घरांचं मोठं नुकसान झालं। यामध्ये अनेक जणांचं नुकसान झालेलं असून एका व्यक्तीचा मृत्यू सुद्धा झालाय। 2 जनावरं दगावलेली आहेत। नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात येईल अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यानुसार नगर आणि पाथर्डी तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, टोमॅटो आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। जालन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा 1923 हेक्टर क्षेत्रांवरील शेती पिकं आणि फळबागांना फटका बसलाय। मागच्या आठवड्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली आणि यावेळी जालना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। लातूर जिल्ह्यामधील मांजरी सामनगाव जलसेतू जवळ मांजरा प्रकल्पाचा उजवा कालवा फुटून कालव्यातील पाणी वाहून गेल्याची घटना घडली। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी सुद्धा केली आहे। कालव्याच्या दुरुस्तीसाठी पावलं उचलण्यास प्रशासनानं सुरुवात केली आहे। वाशिमच्या मालेगाव परिसरामधील काही भागात जोरदार पाऊस झाला आणि या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांना याचा मोठा फटका बसलेला असून शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या भुईमुगाच्या शेंगा ओल्या झालेल्या आहेत। मोठ्या मेहनतीनं पीक पिकवून हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले। इगतपुरी तालुक्यामध्ये सलग 8 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं कहर केलेला आहे आणि त्यामुळे तालुक्यामधील 417 शेतकऱ्यांची 188 हेक्टरवरील पिकं भुईसपाट झाल्याची माहिती आहे। शेतकरी हवालदिल झाला। पावसामुळे उन्हाळी कांदा, भुईमूग, बाजरी, मका यांसह भाजीपाल्याचं नुकसान सुद्धा झालंय।
यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आला, त्यामुळे उन्हाळी भुईमूग पिकाचं मोठं नुकसान झालं. शेतामध्ये काढून ठेवलेल्या पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय. अवकाळीमुळे बोरगाव लिंगा गावामधील अनेक घरावरचे छप्पर उडून गेलेले आहेत. त्यामध्ये एक महिला जखमी झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेवर झाडं कोसळलेली आहेत आणि त्याचबरोबर शाळेवरील पत्रे उडालेले आहेत. मोठं नुकसान झालंय. पुणे जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे सुमारे 567 हेक्टरवरील पिकं बाधित झालेली आहेत. 6 तालुक्यांमधील 1395 शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली आहे आणि त्यासाठी शासनाकडे 1,53,94,000 रुपयांच्या नुकसानीची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस पडतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यामध्ये 27.20 हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. लातूरच्या कृषी विभागानं ही माहिती दिली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मागील 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे काढणीला आलेल्या उन्हाळी बाजरी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी संत्र्यांच्या फळबागांना सुद्धा वादळी वाऱ्याचा बराच फटका बसलाय. नंदुरबारमधील शनिमांडळ गावामध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. पावसामुळे एका शेतकऱ्याच्या 3 एकरमधील टरबूज पिकाचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी आर्थिक संकटात आहे. नुकसानीची पाहणी करून शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात. धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू आहे आणि त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. वादळी वाऱ्यामुळे केळीची पानं फाटत असल्यामुळे त्याचा परिणाम थेट उत्पन्नावर होत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.